सणानिमित्ताने विड्याची पानं आपण घरी घेऊन येतो आणि त्यापैकी बरीच पानं उरतात. आता त्या उरलेल्या पानापासून आपण एक मुखवास बनवणार आहोत, जे आपल्या डायजेशनमध्ये खूप मदतगार आहे आणि आपली पानांचा उपयोगसुद्धा होतो. विड्याच्या पानाचा मुखवास. नमस्कार, मसाला टेल्समध्ये तुमचं स्वागत आहे. इथे माझ्याकडे 10 ते 12 विड्याची पानं आहेत. गुलकंद आहे, खजूर आहे, ज्येष्ठमध आहे, भाजलेली बडीशोप आहे. यात अगदी एक छोटासा चिमूट ओवा आहे, तोही भाजलेला आहे. 2 लवंग आहेत, 2 वेलदोड आहेत आणि एक छोटासा तुकडा दालचिनीचा आहे. ही टूटी फ्रूटी आहे. हे फ्रूट कँडीज आहेत. हे दोन्ही ऑप्शनल आहेत. मी याच्यात सुपारी, कात आणि चुना अवॉइड केलेला आहे. तुम्ही खात असलात तर तुम्ही घालू शकता. मी इथे एक मिक्सरचं पॉट घेतलेलं आहे लहान, आणि हे विड्याच्या पानांचे मी कढे काढून घेतलेत, सगळे डेक काढून घेतलेत. आता मी ह्याला बारीक चिरून घेते. हे स्वच्छ धुवून पुसलेली विड्याची पानं आहेत. हे माझं सगळं चिरून झालेलं आहे. विड्याची पानं बारीक चिरून घेतली आहेत. आता मी यात हे ज्येष्ठमध आहे, हे खजूर आहेत, हे 2 खजूर आहेत, गुलकंद आहे, हा घरी केलेला गुलकंद आहे, बडीशोप, थोडेसे ओवा, वेलदोडे, दालचिनी, टूटी फ्रूटी मी थोडीशी घालते आणि थोडी तशीच ठेवते. टूटी फ्रूटी आणि फ्रूट कँडी कम्प्लिटली ऑप्शनल आहे. आता यात थोडंसं मध, 1 चमचा भरून मध घालते मी. आता हे सगळं आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. इथे बघू शकता तुम्ही, हे आपलं बरंच वाटून झालं आहे. आता मी यात पचकापूर घालते, जो खायचा कापूर असतो तो. हे बघा इथं माझ्या हातावर दिसतंय, अगदी 1 चिमटीमध्ये येतं एवढंच आहे. हे मी यात घालते आणि आता पुन्हा आपण एकदा मिक्सर फिरवणार आहोत. आता हा आपला मुखवास तयार झाला आहे. हे आपण एअरटाईट कंटेनरमध्ये फ्रीजमध्ये सहज 1 महिनाभर स्टोअर करून ठेवू शकतो. आपली पानं पण वाया गेली नाही, त्याचासुद्धा उपयोग झाला. आणि हे आपण रोज रात्री जेवण झाल्यावर 1 चमचा डायजेशनसाठी खाऊ शकतो, ज्यांना डायजेशनचा प्रॉब्लेम आहे. जी उरलेली टूटी फ्रूटी आहे ती मिक्स करते, आणि जे फ्रूट कँडीज आहेत, फ्रूट कँडीज मी थोडंसं चिरते बारीक